हॅलो सर, आता आपण बघणार आहोत आपल्या बिझनेस ERP सॉफ्टवेअरमध्ये जे काही आपले छोटे मोठे क्वेश्चन्स असतात की कसं काय परचेस बिल कुठून बघायचं, सेल बिल कुठून बघायचं, रिपोर्ट कसे काढायचं, लेजर कसे काढायचं, मारलेली पेमेंट रिसिप्ट व्हाउचर कुठून बघायचं, हे छोटे छोटे जे प्रश्न असतात ते कसे आपण स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कसं बघायचं, कसं चेक करायचं. ओके, तुम्ही जर सेल बिल मारला असाल तर तुम्ही ट्रान्झॅक्शन मधून सेल आपल्यामध्ये दोन ऑप्शन असतात, पॉईंट ऑफ सेल आणि सेल. सेल मधून तुम्ही सर मारलेले बिल आहे ते इथून तुम्ही बघू शकता. ज्या ज्या महिन्याची बिलं पाहिजे त्या महिन्याच्या प्रमाणे तुम्ही इथून डेट टाकायची, त्या डेटच्या अकॉर्डिंग तुमची बिलं येणार. सपोज आता मला ह्या महिन्याची पूर्ण नोव्हेंबरची महिन्याची बिलं बघायची आजच्या डेट प्रमाणे, त्याप्रमाणे डेट टाकायची की त्या महिन्याचीच बिलं इथे येतात बघा सगळी. ओके, जर तुम्हाला हे बिलं तुम्ही सिलेक्ट ऑल करून तुम्ही इथून त्याची लिस्ट पण काढू शकता, बघू शकता इथून. ओके, आता याच्यामध्ये हा फॉर्मॅट सेट नाही, अदरवाईज तुम्ही लिस्ट पण येते तुमची. ओके, अदरवाईज तुम्ही याप्रमाणे बघू शकता. इथे आता मी अनसिलेक्ट करतो. एखादं बिल तुम्हाला पर्टिक्युलर कस्टमराइज बघायचं असेल तर इथे तुम्ही बघू पण शकता. इथे तुम्ही सर्च पण करू शकता सर. हे बघा, इथे पार्टी बिल नंबर, पार्टी घेतला तर कोणत्या पार्टीची इथे तुम्ही सर्च करायचं. इथे तुम्ही नाव टाकलात आणि इथे एंटर बटन दाबलात की इथे तुम्हाला ऑटोमॅटिक ते बिल सर्च होऊन येईल. ओके, इथे बघा, इथे तुम्ही सर्च केलं की ऑटोमॅटिक त्याच पार्टीचे इथे बिल येतील सर. ओके, ज्या बेसिसवर तुम्हाला बिल नंबर बिल डेट याच्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे इथे घ्यायचं, इथे सर्च करायचं सर. एंटर मारलं की त्याच पार्टीची बिलं येतील. ओके, असं हे एकदम इझी आहे. हे आता आपण कॅन्सल करूया. ओके, दुसरा पार्टी टाकला तर दुसरी पार्टी येईल. ओके, ते झालं आपलं सेल बिल. सेल बिलामध्ये जर तुम्हाला काय मॉडिफाय चेंजेस करायचे असेल तर इथे तुम्ही डेट टाकून बिल ओपन करणार तुमची. ओके, ज्या बिलामध्ये तुम्हाला एडिट करायचं डबल क्लिक करून ओपन करू शकता. ओके, त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट एकतर इथे आयटम्सला येऊन इथे तुम्ही नवीन प्रोडक्ट ऍड करायचं असेल तर करू पण शकता. ओके, क्वांटिटी डिस्काउंट वगैरे त्याप्रमाणे बिल तुमचं नवीन क्वांटिटी प्रमाणे अपडेट होऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला एखादा प्रोडक्ट नको असेल तर त्याच्या जागी ते प्रोडक्ट तुम्ही सिलेक्ट करून तो डिलीट कीबोर्डच्या डिलीट कीने डिलीट करून टाकायचा. तो प्रोडक्ट ऑटोमॅटिक निघून जाईल, तो अपडेटेड केलेला प्रोडक्ट तुमचा राहील. ओके, एक्स्ट्रा काय तुम्हाला बिल डिस्काउंट वगैरे द्यायचं असेल वरती, जर सपोज इथे आयटम वाईज डिस्काउंट द्यायचं असेल तर तुम्ही इथे टाकू शकता. इथे पर्सेंट मध्ये काउंट होतं, इथे अमाऊंट मध्ये काउंट होतं. ओके, आणि हे झालं तुमचं आयटम डिस्काउंट, म्हणजे पर्टिक्युलर आयटमवर किंवा प्रोडक्टवर डिस्काउंट द्यायचं असेल तर इथून वापरायचं. त्याच्यानंतर टोटल बिलावर जर तुम्हाला डिस्काउंट द्यायचं असेल तर टोटल बिलावर पण तुम्ही डिस्काउंट देऊ शकता. ओके, आता हे आपलं एवढं बिल झालंय बघा. इथे तुम्हाला सपोज इथे ऍडिशनल हे जे फील्ड आहे अदर चार्जेस मध्ये, इथे तुम्हाला डिस्काउंट द्यायचं असेल तर डिस्काउंट देऊ शकता. इथे तुम्हाला पर्सेंट मध्ये घेणार आणि इथे अमाऊंट मध्ये घेणार. 60 रुपये मला द्यायचे तर इथे तुमचे 60 दिले, डिस्काउंट दिलं त्याच्याप्रमाणे तुमचं बिल लेस झालं. किंवा एक्स्ट्रा कसले फ्रेट चार्जेस वगैरे लावायचे असेल तर तुम्ही इथून ऍड करू शकता. एक्स्ट्रा तुम्हाला फ्रेट चार्जेस हे प्लस होणार ऑटोमॅटिक. आणि तुमचं डिस्काउंट आहे ते बघा, डिस्काउंट आपण इथे घेतलं डिस्काउंट, तर डिस्काउंट ऑटोमॅटिक तुमचं लेस होणार सर. हे बघा, डिस्काउंट इथे टाईप लेस आलं. ओके, आता आपल्याला ट्रान्सपोर्ट किंवा फ्रेट पॅकिंग फॉरवर्डिंग चार्जेस ऍड करायचे 100 रुपये, तर ते याच्यामध्ये ऍड होणार. हे बघा, आपण डिस्काउंट दिलं 60 रुपये, त्याच्यानंतर पॅकिंग चार्जेस लावले 100 रुपये, याप्रमाणे आपलं पुन्हा 2100 रुपये प्रॉपर बिल झालेलं आहे. ओके, याच्यामध्ये तुम्हाला मोड ऑफ पेमेंट पण आहे. इथे प्लस बटनला क्लिक करून तुम्ही बँक किंवा कशा मोडला पेमेंट आलं ते इथे तुम्ही घेऊ शकता, ऑप्शनल आहे. अदरवाईज तुम्ही डायरेक्ट बिल हे अपडेट करायचं. ओके, नवीन बिल असेल तर सेव्ह करायला विचारेल. आणि जर एडिट करत असतो तर आपल्याला इथे अपडेटचं ऑप्शन येईल, त्याला अपडेटला क्लिक करायचं आहे. पुन्हा प्रिंट पाहिजे असेल तर प्रिंट देऊ शकता तुम्ही. आता मी नो म्हणतो. ओके, त्यानंतर हे बिल आपलं नवीन याच्याप्रमाणे अपडेट होईल. ओके सर, हे सेलचं असं आहे. तुम्हाला इथे तुमचे त्या डेट प्रमाणे टोटल बिल किती झाली, कॅश किती आहेत, क्रेडिट किती, इथेच तुम्हाला दिसतं सर. वरती पण सगळे डिटेल्स दिसतात, डेट बिल नंबर पार्टी वाय सगळे डिटेल दिसतात. डबल क्लिक करून तुम्ही एडिट करू शकता. ओके, इथे टू अँड फ्रॉम मध्ये तुम्ही डेट टाकायची, त्याप्रमाणे तुमची बिल तुम्ही सर्च करू शकता. ओके सर, इथे पार्टी वाईज पण बिल नंबर सर्च करू शकता. बिल नंबर पार्टी वाईज सगळे ऑप्शन इथे दिलेले आहेत सर. ओके, त्याच्यानंतर
परचेस मध्ये जाऊया. परचेसचं पण तसंच आहे. परचेस मध्ये गेलात की परचेस बिल पण तुम्हाला इथे तुम्ही फिल्टर मध्ये डेट टाकायची, कोणत्या तारीखची तुम्हाला परचेस बिल पाहिजे त्याच तारखेचे पर्टिक्युलर परचेस बिल येऊन जातील. नवीन असेल तर नवीन बटनला क्लिक करून आपण नवीन बनवणार. ते तर तुम्हाला माहीतच आहे. पण बाकीचे कसे चेक करायचे याचं आपण हे ट्रेनिंग मध्ये बघणार आहोत, व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. बाकी याला परचेस मध्ये पण सेम आहे. तुम्ही तुमच्या डेट प्रमाणे फिल्टर इथे करू शकता. बिल इथे पार्टी वाईज किंवा बिल नंबर वाईज तुम्ही इथे बिल सर्च करू शकता. हा जो स्क्रोल बार आहे तुम्ही स्क्रोल करून वर खाली येऊ शकता. इथे पण सेम डबल क्लिक करून तुम्ही बिल एडिट मॉडिफाय करू शकता. तेच बिल तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल इथे तुम्ही सिंगल क्लिक वर तुम्ही एंटर मारून इथे करू शकता कंटिन्यू. एखाद्या बिलामध्ये तुम्हाला आता सपोज हे दोनच प्रोडक्ट आहेत, नवीन प्रोडक्ट त्याच्यामध्ये उरलेले ऍड करायचे असेल तर इथून तुम्ही रिअल टाइम मध्ये पण करू शकता आणि ते बिल अपडेट करून तुम्ही पुन्हा अपडेट म्हणून करून त्याला सेव्ह करू शकता. किंवा एखादा प्रोडक्ट नको असेल तर सिलेक्ट करून कीबोर्ड वरनं डिलीट बटन दाबायचं, तो प्रोडक्ट डिलीट होऊन जाईल तुमचा. ओके, याला मी आता जेवढे ऍड करायचे असेल करू शकता. याच्यामध्ये पण सेम तुम्हाला एक्स्ट्रा काय डिस्काउंट वगैरे भेटलं असेल तर इथे तुम्ही बिल डिस्काउंट टाकू शकता. आणि जर प्रोडक्ट वाईज आयटम वाईज डिस्काउंट भेटलं तर इथे तुम्ही टाकू शकता प्रोडक्टला एंटर करून. जेव्हा तुम्हाला इथे कर्सर विचारतो त्यावेळी इथे 2% का असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. 2%, 5% जे का परचेस मध्ये भेटलं असेल त्याप्रमाणे. एक्स्ट्रा कसले चार्ज असेल, डिस्काउंट असेल किंवा कसले पॅकिंग फॉरवर्डिंग चार्ज असेल, लेबर चार्ज असेल त्याप्रमाणे असतील तर इथे तुम्ही ऍड करायचे आहेत. नसतील तर हा ऑप्शन स्किप होतो. अपडेट बटनला क्लिक करायचं, तुमचं बिल सेव्ह होऊन जाईल. ओके, हे झालं सर परचेस आणि सेल. तुम्ही मॉडिफाय वगैरे करू शकता, मारलेले बिल सगळे बघू शकता, रिमॉडिफाय करू शकता, परत अपडेट करू शकता. ओके, त्याच्यानंतर तुमचा येतो स्टॉकचा विषय. स्टॉक आहे तर तुम्हाला इथे स्टॉक मधून स्टॉक रिपोर्ट मध्ये जायचं. इथे स्टॉक रिपोर्ट मध्ये तुम्ही डेट टाकायची, करंट डेट ऑटोमॅटिक घेतं. इथे व्ह्यू करायचा. जेवढा आपला क्लोजिंग स्टॉक अवेलेबल आहे तर सगळं सिंगल क्लिक वर सॉफ्टवेअर तुम्हाला इथे तुमचा स्टॉक शो करतं. ओके, इथे बघा प्रोडक्ट टू प्रोडक्ट, प्रोडक्ट बाय तुमचा स्टॉक आलेला आहे. इथे तुम्ही प्रिंट मध्ये जाऊन तुम्ही बघू पण शकता, प्रिंट पण काढू शकता किंवा एक्सेल पण काढू शकता सर याची. ओके, बघा इथे तुम्हाला प्रिंट मध्ये पीडीएफ फाईल मध्ये तुमचा परफेक्ट दाखवेल. इथून तुम्ही पीडीएफ पाहिजे तर पीडीएफ पण इथून जनरेट करू शकता, व्हॉट्सअपला पण सेंड करू शकता. ओके, असा परफेक्ट आपला हा स्टॉक येतो बघा, कधीपासून कधीपर्यंत आहे, ओपनिंग किती होता, त्याची व्हॅल्यू किती आहे, परचेस किती केला, सेल किती झाला आणि क्लोजिंग बॅलन्स किती आहे सर. असा परफेक्ट रिपोर्ट आपल्या सॉफ्टवेअर मध्ये हा तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला पर्टिक्युलर प्रोडक्ट वाईज जर सर्च करायचं असेल, आता हे सगळे ऑल प्रोडक्ट्स आले, याची सगळी ओपनिंग क्वांटिटी वगैरे सगळी व्हॅल्यू पण इथे दिसतात बघा, क्लोजिंग व्हॅल्यू किती आहे ती. इथे तुम्ही सर्चला येऊन इथे तुम्ही सर्च पण करू शकता. आयटम वाईज पाहिजे, कंपनी वाईज पाहिजे, कंपनी वाईज पाहिजे तर कंपनी घेऊन इथे सर्च केला तर पूर्ण टोटल तुम्हाला ज्या तुमच्या कंपनी ऍड केलेल्या असतात आयटम मास्टरला, त्या आयटम मास्टर वाईज तुम्हाला कंपनी वाईज तुमचा प्रोडक्ट सर्च करेल, शो करून दाखवेल तुम्हाला. ओके, किंवा पर्टिक्युलर प्रोडक्टच तुम्हाला सर्च करायचं, इथे तुम्ही सर्च बारला यायचं. इथे तुम्ही आता सोबत तुम्हाला 200 ग्रॅम वाले, मग इथे स्टार टाकून 200 सर्च करायचं. मग 200 रिलेटेड जेवढे प्रोडक्ट आहेत तेवढेच सॉफ्टवेअर तुम्हाला सर्च करून दाखवेल सर. इथे आयटम ऑल घ्यायचा, आयटम ने 200. ओके, हे बघा फक्त 500 वालेच सर्च झाले. आता इथे सपोज मी स्टार टाकून 200 200 टाकले तर 200 ग्रॅम वाले म्हणजे मिडलचं अक्षर टाकून जरी सर्च करायचं असेल तरी प्रोडक्ट तुम्हाला सर्च द्यावे. 200 टाकलेले मी 200 वाले सगळे प्रोडक्ट आले सर. ओके, याप्रमाणे बाकीचे पण फिल्टर्स आहेत सर. तुम्हाला इथे तुम्हाला आयटम वाईज कंपनी वाईज पण इथे घेऊ शकता. इथे कंपनी वाईज ठेवायचं, फक्त कंपनी वाईज पण तुम्ही प्रोडक्ट तुमची इन्व्हेंटरी सर्च करू शकता. जेवढे तुमचे कंपनी आहेत त्या कंपनी वाईज तुमचा प्रोडक्ट सर्च होऊ शकतो या सॉफ्टवेअर मध्ये. ओके, आता हे दोनच आपल्या कंपनी ऍड होते बघा, त्या कंपनी वाईज टोटल क्वांटिटी इथे फक्त आलेली आहे तुमची. एंटर मारून तुम्ही इथे डिटेल्स पण बघू शकता सर. बिल वाईज डिटेल्स, नॉर्मल डिटेल्स कशा याच्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. ओके, स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, रिअल स्टॉक तुम्ही इथे बघू शकता. ओके, आणि इथे फिल्टर पण की अवेलेबल स्टॉक फक्त बघायचा आहे, झिरो बॅलन्स वाले बघायचे आहेत. सपोज तुम्हाला कोणते कोणते प्रोडक्ट आपले झिरो झाले तेच बघायचे आहेत, ते पण तुम्ही इथे फक्त झिरो वाले ठेवायचे, बाकी त्यांचा तुम्ही क्लिक काढून टाकायचे. का जेवढे स्टॉक एम्प्टी आहे तेवढेच प्रोडक्ट तुमच्या समोर येणार. एवढाच छान आणि सुंदर ऑप्शन आहे. सपोज कोणते कोणते प्रोडक्ट माझ्याकडे स्टॉक मध्ये अवेलेबल नाही तेवढेच स्टॉक तुम्हाला इथे परफेक्ट सॉफ्टवेअर दाखवतो सर.
बाकी लोकल सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला हा ऑप्शन भेटत नाही, बाकी सगळे येतात. आपल्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला फक्त झिरो झालेले स्टॉक बघायचा आहे तर झिरो झालेले फक्त दाखवेल, आणि फक्त अवेलेबल स्टॉक बघायचा आहे तर तुम्ही फक्त अवेलेबल स्टॉकला क्लिक करायचं, सर्च करायचं. हे जेवढे अवेलेबल स्टॉक आहे तेवढेच येतील, बाकीचे हाईड होतील सर. असे तुम्ही फिल्टर लावू शकता सर. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला जरा कस्टमरचं लेजर कसं चेक करायचं, कस्टमरचं म्हणा किंवा तुमच्या पार्टीचं सप्लायरचं, त्याच्या ते रिपोर्ट्समध्ये यायचं, लेजरमध्ये यायचं. ओके. इथे एकदा रिफ्रेश बॅलन्सला क्लिक करायचं. ओके. रिफ्रेश बॅलन्स केल्यानंतर आपले जेवढे ट्रान्झॅक्शन झालेले असतील त्याप्रमाणे ऑल लेजर्स रिफ्रेश करतं सॉफ्टवेअर. ओके. तर इथे ऑटो रिफ्रेशला क्लिक केलं तर ऑटो रिफ्रेश पण ऑटोमॅटिक होत जातं, सॉफ्टवेअर करत जातं. त्याच्यानंतर सर जो पण कस्टमर येतो इथे तुम्ही सिलेक्ट करून सर्च करायचं, की ऑटोमॅटिक तुमचं कस्टमर सर्च होईल. ओके. आता मी ते हा ओमकार नावाचा कस्टमर सर्च करत होतो बघा, इथे लेजर आलेला आहे, त्याचा किती रुपये बॅलन्स येणं आहे ते पण इथे दिसतं. एंटर मारून त्याचा पूर्ण इथे टू अँड फ्रॉम मध्ये डेट टाकायची, महिन्याचा किंवा पुऱ्या वर्षाची. ओके. डिटेल पाहिजे, समरी पाहिजे, याप्रमाणे तुम्ही इथे सर्च करू शकता. ओके. डे वाईज पाहिजे, मंथ वाईज, मी आता डिटेल ठेवतो. ओके करा. इथे त्याची सगळी हिस्ट्री येते बघा लेजर वाईज. डेट काय होती, नंतर इथे सेल टाईप काय होता, सेल होता, रिसीट होतं, काय होतं त्याप्रमाणे येणार तुमचे डिटेल्स. ओके. त्याच्यानंतर इथे तुमचं ओपनिंग बॅलन्स वगैरे असेल तर येईल, अदरवाईज बिल किती नंबरचं होतं, काय होते, कधी पेमेंट दिले, सगळं लेजर मेंटेन होतं. इथे तुम्ही प्रिंटला जाऊन इथे तुम्ही याचे प्रिंट प्रिव्ह्यू बघू शकता. हे लेजर कस्टमरला तुम्ही सेंड करू शकता. जर त्यांना प्रॉपर आयटम वाईज डिटेल्स पाहिजे असेल, म्हणजे त्या पर्टिक्युलर बिलामध्ये कोणते प्रोडक्टचे डिटेल्स, कोणते प्रोडक्ट हे जरी पाठवायचं असेल तर तुम्ही सिंपल काय करायचं, हे सर्च कर, इथे ऑप्शन आहे बघा, शो आयटम डिटेल्स. ओके. इथे क्लिक करायचं, याला क्लिक केल्यावर पुन्हा ओके म्हणायचं, की इथे आयटम वाईज पण डिटेल्स येतात बघा. म्हणजे हे बिल नंबर होतं, ह्या बिल नंबर 53 नंबरच्या अगेन्स्ट काय काय आपण त्याला दिले होते प्रोडक्ट, ते सगळे डिटेल्स येतात. तुम्ही इथे प्रिंटला जाऊन आयटम वाईज डिटेल्सचं पण तुम्ही लेजर त्याला कस्टमरला पाठवू शकता. तर एकदम परफेक्ट आहे. डेट वाईज सगळे डिटेल्स जातात कस्टमरला, किती क्लोजिंग राहिलं आहे, किती त्यांनी दिलं होतं, किती कोणत्या डेटला पेमेंट केलं, कोणत्या तारीखचं बिल होतं, किती अमाऊंटचं आहे, किती बॅलन्स राहिलं आहे, सगळं इथे तुम्हाला परफेक्ट समजतं सर. ओके. हे झालं कस्टमरचं लेजर. पाहिजे तर तुम्ही एक्सेलमध्ये, PDF मध्ये सेव्ह करू शकता, प्रिंट पाडू शकता, कस्टमरला व्हॉट्सअप पण ह्या सॉफ्टवेअरमधून डायरेक्ट करू शकता सर. ओके. हे झालं तुमचं रिसिप्टचं. पेमेंट एंट्री, रिसिट एंट्री मी तुम्हाला दाखवलेलेच आहेत. पेमेंट एंट्री म्हणजे कस्टमरला आपल्या सप्लायरला जे पेमेंट देतो ते तुम्ही पेमेंट एंट्री मधून ऍड करायचं आहे, आणि रिसिट एंट्री आहे तुम्ही इथून ऍड करायची. आता मी एक एंट्री मारून पण दाखवतो तुम्हाला. सपोज आपल्या एक सप्लायरला पेमेंट केलं आपण, तर तुम्ही पेमेंटला जाणार, कोणत्या तारीखला पेमेंट केलं ते इथे डेट टाकणार. मी सपोज आजच्या तारीखने टाकलं तर दाखवतो. इथे बँक घेणार, कोणत्या बँकेने केला ते, किंवा कॅश असेल तर कॅश घेणार, बँक असेल तर बँक. F3 मारून नवीन बँक तुम्ही ऍड पण करू शकता. ओके. नंतर इथे कोणत्या पार्टीला तुम्ही पेमेंट केलं त्या पार्टीचं तुमचं नाव तुम्ही सर्च करायचं आहे सर, इथे ज्या पार्टीला तुम्ही पेमेंट केलात. ओके. ज्या पार्टीला पेमेंट केलात ते इथे तुम्ही कस्टमरची पार्टी घ्यायची आहे. आज सपोज आपण आधी परचेसला जाऊ. परचेसमधून आपण बघूया कोणत्या पार्टीचं याच्यामध्ये पेमेंट आहे का. तर हे बघा, श्याम ट्रेडर्स नावाची पार्टी आहे, त्याचं 10,000 रुपये आउटस्टँडिंग आहे. मग त्याला आपण सपोज 5,000 रुपये पेमेंट केलं. मग तुम्ही क्विक पेमेंटला जाणार, एंटर, बँक घेणार आपली, एंटर. इथे आपण टाईप केलं, श्याम ट्रेडर्स आला बघा, त्याचं 10,900 रुपये बॅलन्स क्रेडिट आहे, एंटर. इथे मग चेक नंबर कोणता दिला किंवा काय असेल ते, चेक डेट कधीची होती, बँक डिटेल सगळे. नंतर इथे किती रुपये दिले, सपोज 5,000चा आपण चेक दिला. ओके. डिस्काउंट वगैरे ऑप्शन आहे, रिमार्क वगैरे ऑप्शन आहे, एंटर मारायचं, सेव्ह करायचं. बस एवढी एंट्री मारली का आपला श्यामचा जर आपण बॅलन्स जाऊन चेक केला, कंट्रोल आर केलं, श्यामचा बॅलन्स आपला अपडेट झालेला असणार. इथे आपण सिलेक्ट केलं, ते सर्च केलंय बघा, फक्त 5,900 रुपये राहिले. एंटर एंटर मारत आलो की इथे त्याचं लेजर दिसणं. आजच्या तारीखनं चेकचा आपण दिलेला 5,000 रुपये, 10,900चा क्लोजिंग होता, 5,000 रुपये आजच्या तारखेने त्याला चेक दिला, 5,000 रुपये त्याचं बॅलन्स झालं. हे तुम्ही स्टेटमेंट त्याला कस्टमरला, तुमच्या सप्लायरला पाठवू शकता. त्यांचा बॅलन्स तुमचा बॅलन्स परफेक्ट मॅच होणार. ओके. तसंच तुम्ही जर कस्टमरला पेमेंट केला, कस्टमरचं पेमेंट आलं आपल्याला, ओके, तर रिसिट एंट्री मारणार आहात. डेट घ्यायची, इथे बँक किंवा काय असेल तर मी इथे कॅश घेतो,
एंटर. इथे पार्टी घ्यायची, इथे त्याचा बॅलन्स पण दिसतो. आता हा सपोज वैभव नावाचाच पार्टी आहे, इथे बॅलन्स पण दिसतो बघा. कोणताही पार्टी असेल तर त्याचा बॅलन्स घ्यायचा, इथे सिलेक्ट करायचं, इथे बॅलन्स पण दिसतो. एंटर. त्याने किती रुपये दिले ते इथे टाकायचे. सपोज त्याचा आता बॅलन्स आहे 4,000 रुपये, सपोज 2,000 रुपये त्याने दिले, इथे टाकायचे. एंटर एंटर मारून एंट्री सेव्ह करायची. बस एवढं ऍड केलं की तुमची एंट्री आजच्या दिवसाची सगळी एंट्री इथेच दिसणार तुम्हाला. एंट्री सेव्ह क्लोज करायची. आता पुन्हा जाऊन कंट्रोल एल केलात ते इथे हे सर्च केलात ते बघा सर, याचा आता फक्त 2,670 रुपये बॅलन्स राहिला. आजच्या तारखेप्रमाणे त्याचं 2,000 रुपये ऍड झाले. असं तुमचं सप्लायरला जर आपण पेमेंट केलं तर तुम्ही पेमेंट एंट्री मारायची, कस्टमर कडून घेतले तर रिसिट एंट्री मारायची. ओके सर. त्याच्यानंतर बाकीचे ऑप्शन तुम्ही इथे बघू शकता. आयटम्स मध्ये तुमचे आयटम लिस्ट असतात. सगळे आयटम मध्ये तुमचा क्लोजिंग बॅलन्स म्हणजे आपण जो ओपनिंग टाकला असेल तो इथे फक्त तुम्हाला दिसणार. आणि ऍक्च्युअल स्टॉक रिपोर्ट आहे तो तुम्हाला सगळा स्टॉक मध्ये भेटेल सर. इथे तुमचं प्रोडक्ट वाईज प्रॉपर सगळं स्टॉक दिसेल. तुम्ही इथे प्रिंट घेऊ शकता. फिल्टर सर्च मध्ये जाऊन फिल्टर पण लावू शकता सर. ओके. त्याप्रमाणे तुमचे बाकी जर कसला स्टॉक समरी काढायची असेल तर स्टॉक समरी पण तुम्ही काढू शकता. इथे पण सेम तसंच ऑप्शन आहे, त्याप्रमाणे तुम्ही फिल्टर लावू शकता. सर्च मध्ये तुम्हाला सगळे फिल्टर ऑप्शन भेटतील. ओके. ह्याप्रमाणे तुम्ही फिल्टर लावून तुमच्या स्टॉकची समरी काढू शकता. त्याच्यानंतर बाकीचे पण याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. बॅच वाईज स्टॉक, स्टॉक स्टेटस, आयटम सिंगल आयटम वाईज बघायचे असेल इथून बघू शकता. ओके. नंतर तुम्हाला स्टॉक स्टेटस बघू शकता, बॅच वाईज बघू शकता, डेली स्टॉक बघू शकता, स्टॉकचं व्हॅल्युएशन काढू शकता. आजची डेट कधीच्या डेट पर्यंत व्हॅल्युएशन पाहिजे ते टाकायचं आणि तुम्ही सर्च करायचं. त्या बेसिसवर तुमचं व्हॅल्युएशन ऑटोमॅटिक येऊन जाईल. खाली तुम्हाला निगेटिव्ह स्टॉक हाईड करायचे असेल करू शकता. झिरो स्टॉक वाले ऍड करायचे तर ऍड करू शकता. ओके. तुमच्या जसे पाहिजे फिल्टर लावून तुम्ही सर्च करायचे. त्याप्रमाणे तुमचे जेवढा अवेलेबल स्टॉक आहे तेवढ्याच तुम्हाला परफेक्ट सॉफ्टवेअर स्टॉक काढून दाखवेल. याप्रमाणे तुम्हाला हा जे व्हॅल्युएशन सेलवर परचेसवर ज्या बेसिसवर पाहिजे त्या बेसिसवर तुम्ही काढू शकता सर हे. ओके. त्याच्यामध्ये सेटिंग मध्ये जाऊन तुम्ही इथे चेंज करू शकता. टूल्स मध्ये जायचं, ऑप्शन मध्ये जायचं, इथे एक ऑप्शन आहे बघा स्टॉक. हे जे स्टॉक ओपनिंग व्हॅल्युएशन आहे ना, इथे तुम्हाला कोणत्या बेसिसवर पाहिजे इथे तुम्ही सर्च सेट करू शकता. ओके. त्याच्यानंतर तुम्ही आपण पुढच्या ऑप्शन कडे जाऊया. इथे स्टॉक रिपोर्ट मध्ये सगळे ऑप्शन आहेत बघा. बाकी एक्सपायरी, नियर एक्सपायरी स्टॉक बघायचा असेल, डम स्टॉक बघायचा असेल ते पण बघू शकता. एक्सपायरी स्टॉक आजच्या डेट प्रमाणे 30 दिवसाच्या याच्याप्रमाणे कोणते कोणते स्टॉक एक्सपायर झाले, जर एक्सपायरी डेट मेंटेन करत असू तरच हा रिपोर्ट तुमचा निघतो, अदरवाईज नाही निघणार. कारण सॉफ्टवेअरला डेट आपण दिली त्याप्रमाणे ऑटोमॅटिक तुमचा स्टॉक जनरेट करणार आहे, रिपोर्ट जनरेट करणार आहे. त्याच्यानंतर डेली सेलचा जो रिपोर्ट आहे तुम्हाला एक तर सेलमध्ये तुम्हाला डायरेक्ट दिसतो, इथे डे वाईज सगळे डिटेल्स दिसतात. त्याच्यानंतर पॉइंट ऑफ सेल वापरत असाल म्हणजे फास्ट बिलिंग साठी तर इथे सगळे सेम तशीच मारलेले बिल वगैरे दिसतात. खाली तुम्हाला टोटल किती बिल झालं, किती क्वांटिटी होते, डिस्काउंट किती दिला दिवसभरात, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे पॉइंट ऑफ सेल मध्ये पण तुम्हाला दिसतात सर. ओके. फास्ट बिलिंग साठी जो वापरतो बारकोड सिस्टीम असेल तर पॉइंट ऑफ सेल वापरतो, तिथे तुम्हाला सगळे डिटेल्स भेटतील. त्याच्यानंतर बाकीचे रिपोर्ट्स पार्ट इथे तुम्हाला भेटतात सगळं सर. मेन म्हणजे हे बघा सेल समरी मध्ये सर आलात ना, सेल समरी मध्ये बिल वाईज प्रॉफिट रिपोर्ट हा तुम्हाला एक रिपोर्ट तुमच्या कामाचा रिपोर्ट आहे. सपोज तुम्हाला एक आठवड्याचा महिन्याभराचा तुम्हाला प्रॉफिट प्रमाणे रिपोर्ट काढायचा आहे बिल प्रमाणे, तुम्हाला इथे हा परफेक्ट आपला प्रॉफिट रिपोर्ट भेटतो. ओके. पर्टिक्युलर बिल वाईज पण तुम्हाला भेटतो. ॲव्हरेज तुमची सेल अमाऊंट किती होती, आपली कॉस्ट किती होती, आपलं प्रॉफिट किती आलं इथे पर्सेंट मध्ये ना परफेक्ट तुम्हाला बिल वाईज हा रिपोर्ट भेटून जातो सर. ओके. बिल वाईज प्रॉफिट रिपोर्ट तुम्ही डे वाईज, मंथ वाईज, क्वार्टरली, वर्षाचा कसंही तुम्ही काढू शकता सर. ओके. रिपोर्ट मध्ये यायचं सेल समरी मध्ये बिल वाईज प्रॉफिट. आयटम वाईज पाहिजे तर आयटम वाईज पण काढू शकता. पर्टिक्युलर आयटमच प्रॉफिट काढायचं असेल तर सिंगल आयटम वाईज जेवढे आता दिवसभरात केवढे प्रोडक्ट सेल झाले, तर किती टोटल सेल झाले, परचेस किती होतं, सेल किती होतं, ग्रॉस प्रॉफिट किती, अमाऊंट मध्ये किती आणि पर्सेंट मध्ये किती. ओके. इथे तुम्ही प्रिंटला वगैरे सर्च करू शकता. प्रिंट मध्ये जाऊन तुम्ही पीडीएफ किंवा एक्सेल फाईल जनरेट करू शकता.
किंवा डायरेक्ट तुम्हाला प्रिंट पाहिजे तर तुम्ही प्रिंट पण देऊ शकता. तसंच तुमचं बिलांचं पण सेम आहे. बिल वाईज तुम्ही इथून प्रॉफिट लॉस काढू शकता सर. प्रिंटला जायचं, सगळी तुमची प्रॉपर बिल वाईज तुमचा रिपोर्ट येतो. अमाऊंट किती पर्सेंट मध्ये आणि अमाऊंट मध्ये प्रॉफिट तुमचं डे वाईज वगैरे तुम्ही प्रॉफिट अँड लॉस बघू शकता सर. त्याच्यानंतर तुमचा मेन आहे तो सेल रजिस्टर, परचेस रजिस्टर पण तुम्हाला इथून काढू शकता. म्हणजे तुम्हाला जर अकाउंटंटला तुम्हाला रिपोर्ट द्यायचा आहे मंथ वाईज, तुम्ही इथे तुम्ही सर हे टाकायचं, डेट टाकायची पुऱ्या महिन्याची. ओके, पूर्ण बिल येणार इथे. एक्सेलला जस्ट क्लिक करा की तुमचा रिपोर्ट ऑटोमॅटिक एक्सेल मध्ये कन्वर्ट होतो सर. ह्या रिपोर्ट मध्ये सगळं तुमचं बिल वाईज प्रॉपर सेल समरी रजिस्टर तुमचं मेंटेन होतं. आणि हा रिपोर्ट तुमच्या सीए ला पण देऊ शकता किंवा जीएसटी चे सेपरेट जीएसएन मध्ये किंवा जीएसटीआर 1, 2, 3B हे रिपोर्ट पाहिजे असेल ते पण रिपोर्ट आपण एक्सेल मध्ये किंवा याच्यामध्ये काढू शकतो सर. हे आता एक्सेल आपले जनरेट होत आहे. ओके सर, हे बघा इथे आपले एक्सेल जनरेट झालेलं आहे. बॅकग्राऊंडला टास्क मॅनेजरला ओपन झालेले असते एक्सेल. हा परफेक्ट रिपोर्ट आपला जनरेट होतो बिल वाईज. बिल, पार्टी कोण, बिल डेट काय, बिल नंबर काय, जीएसटी नंबर असेल तर जीएसटी नंबर, प्रोडक्ट काय होते सगळे डिटेल. हा रिपोर्ट तुम्ही तुमच्या याला पण पाठवू शकता सीएला. सगळे डिटेल्स याच्यामध्ये येतात. हा तुम्ही इथे येऊन फाईलमध्ये जाऊन सेव्ह ॲज करायचा जिथे पाहिजे तिथे. मला डेस्कटॉपला पाहिजे तर मी डेस्कटॉपला घेणार. ज्या लोकेशनला पाहिजे ते इथे का असेल ते नाव द्यायचं, XYZ का असेल ते. म्हणजे सेल रिपोर्ट सपोज आता मला सेल रजिस्टर. ओके, आणि महिना मग कोणत्या महिन्याचा ते तुम्ही टाकायचं इथे. बस का त्या महिन्याचे रजिस्टर तिथे सेव्ह होईल. आता तुम्ही हा तुमचा सेल रजिस्टरचा रिपोर्ट काढू शकता, बघू पण शकता. ओके, त्याच्यानंतर सेल समरी वगैरे पाहिजे ते पण तुम्ही काढू शकता डिटेल्स मध्ये किंवा प्राइस प्रमाणे. बाकीचे मंथ वाईज, ग्रुप वाईज सगळ्याप्रमाणे सगळे सेल स्टेटमेंट सगळ्या गोष्टी आहेत बघा. ओके, प्लस तुम्ही हे रिपोर्ट बघितलात का तुमच्या लक्षात येतील सर. तुम्हाला जो रिपोर्ट पाहिजे ते त्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही रिपोर्ट जनरेट करू शकता सर. ओके, आणि तुम्ही ते एक्सेल मध्ये पीडीएफ मध्ये हवे त्या ह्याच्यामध्ये तुम्ही काढू शकता. इथे डे वाईज सेल समरी पण तुम्ही काढू शकता. आयटम वाईज आहे, कस्टमर वाईज, कंपनी वाईज, ग्रुप वाईज, सिटी वाईज, आयटम वाईज. ओके, सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स भेटून जातात. डेट वाईज, आयटम सेल, एजंट वाईज सेल, सेल्समॅन पण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके, याच्यामध्ये पण आहे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सेल आहेत. तसंच तुम्ही पॉईंट ऑफ सेल मध्ये वापरत असेल तर पीओएस रजिस्टर पण तुम्हाला असं डिटेल्स मध्ये भेटतं. इथे त्याच्या पॉईंट ऑफ मध्ये काय बिल एंट्री केलेलं नाही त्यामुळे तो इथे दाखवणार नाही. तसे पण त्याची पण समरी इथून तुम्ही समरी मध्ये तुम्हाला परफेक्ट समरी पण येते. टोटल किती, कॅश किती, जीपे किती, सगळ्या गोष्टी. ओके, हा झाला रिपोर्टिंग पार्ट सर. बाकी डेली समरी वगैरे इथून पण तुम्ही डे बुक बघू शकता. टोटल तुमचं जीपे किती, कॅश किती याप्रमाणे पण सिंपल तुम्ही बघू शकता सर. ओके, त्याच्यानंतर स्टॉक रिपोर्ट वगैरे तर आहे. जीएसटी मध्ये तुम्ही जीएसटी चे रिपोर्ट काढू शकता. तुम्हाला जीएसटीआर 1 ला जायचं आहे. ओके, जीएसटी समरी काढू शकता किंवा ते एक्सेल बुक पण बनवू शकता. बस कोणत्या महिन्याची काढायची तुम्ही इथे टाकायची, त्याप्रमाणे डेट टाकायची. एक्सेल जनरेट केलं तर एक्सेल पण तुम्ही जनरेट करू शकता. जेएसएन फाईल पाहिजे तर जेएसएन फाईल पण जनरेट करू शकता सर. ऑटोमॅटिक तुमची जेएसएन फाईल इथे किंवा एक्सेल फाईल तुमच्या याच्यामध्ये ओपन होते. तुम्ही तुमच्या सीए ला हे पाठवून देऊ शकता. त्याच्यामध्ये एक पॅच अपडेट करायचा असेल तो पण तुम्ही कॉपी पेस्ट केलं की ऑटोमॅटिक तुमचे जीएसटी रिपोर्ट सगळे याच्यामध्ये निघून जातील. ओके, याप्रमाणे सॉफ्टवेअर आहे. तुम्ही बेसिक तुम्ही जसं तुम्ही सॉफ्टवेअर यूज करत जाल त्याप्रमाणे तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येऊन जातील. आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जरी का ऑप्शन पाहिजे असेल तर तुम्हाला आमच्याकडून स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग दिलं जाईल किंवा तुम्हाला सांगितलं जाईल सर. इथेच रिअल टाइम तुम्ही मल्टिपल किती बिल हँडल करू शकता सर. ओके, आज एवढ्याच व्हिडिओमध्ये बघूया. बाकीचं नेक्स्ट जे काय अपडेट आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करूया सर. थँक्यू.